बाप रे. काल एक सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिला आणि मी शॉकच झाले. खरंच. म्हणजे काय चाललंय या मुलींचं? काय प्लॅनिंगच्या नावाखाली स्वतःच्या शरीराची झीज करून घेताय? काही कळतच नाही मला. अवघड आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. काय होतं ना, रोज हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. माझं जे काम आहे कॅशलेसचं, त्यासाठी जे काही ॲडमिशन पाठवावे लागतात, प्रेग्नन्सी रिलेटेड ज्या काही गोष्टी, तुम्ही समजा हॉस्पिटलाइज झाल्यानंतर तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी असते. डिलिव्हरीसाठी आम्हाला कॅशलेसचा फॉर्म पाठवावा लागतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नोट डाऊन कराव्या लागतात. पेशंटचा कितवा महिना आहे, कितवी प्रेग्नन्सी आहे, GPLA स्टेटस तुम्हाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या. आणि मग ते डिलिव्हरीसाठी पाठवावं लागतं. आता तुम्हाला सांगते, मॅक्सिमम लोक आहे ना, म्हणजे शहरातली तरी मी सांगते तुम्हाला 30च्या वरतीच आहेत. 30च्या वरतीच आहेत प्रेग्नेन्सी ठेवणारे. आणि त्याच्या आधी त्यांचं 2 वेळा मिसकॅरेज झाले. 2 वेळा त्यांनी स्वतःहून काढून टाकले. म्हणजे ना, एवढी विचित्र हिस्ट्री तुम्हाला सांगते. 2-3 वेळा अबॉर्शन केलेले, असं सर्रास होतंय. मला एक म्हणायचंय, कशाला तुम्ही एवढं स्वतःच्या शरीराला झीज करून घेताय? तुमचं लग्न समजा 25 पर्यंत झालं असेल, तुम्ही 1-2 वर्षात लगेच चान्स घ्या. खरंच चान्स घ्या. कारण तुम्हाला सांगू का, तुम्ही पैसे कमवताल, काय तुमच्या प्रॉपर्ट्या तुम्हाला गोळा करायच्यात ना, त्या पुढच्या 10 वर्षामध्ये ऑटोमॅटिक होणार आहे. पण तुमचं शरीर खराब होणार आहे ह्याचे चान्सेस 100%. कळतंय? मॅक्स मी तर म्हणेन 30च. 30च्या वरती जर तुम्ही गेल्या ना, तुम्हाला 100% डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा बॅक पेन. आणि मग तुम्ही बाळाला सांभाळणार का तुमच्या हेल्थकडे लक्ष देणार? तुम्ही सांगा बरं. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी किंवा पेशंट असतात, या सगळ्यांना त्रास आहे. मैत्रिणींनो, मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही लग्न झाल्या लगेच चान्स घ्या. कारण तुम्हाला बाळाला सांभाळायचंय. आता मोस्टली बायका वर्किंगच असतात. जॉब भेटत राहतात. जॉबला काही कमी नाही, किंवा बिझनेस तुम्ही काही कराल. तुमची बॉडी जर चांगली असेल ना, तुम्ही काही करू शकता. फक्त देवानी वरती व्यवस्थित एक प्रत्येक गोष्टीला एक छान लिमिट दिलेलं आहे. हां, तुम्ही 18 ते 22 मध्ये लग्न करा किंवा 25 मध्ये लग्न करा. मग नंतर 1-1.5 वर्षांनी मुलं, त्याच्यानंतर मग मुलांचं शिक्षण, तुमचं जे काही रिटायरमेंटचे प्लॅन, तुमचं जे काही तुम्ही लोन वगैरे घेताय, ते सगळं तुम्ही 30च्या नंतर प्लॅनिंग करताय. 32-32, 33-33, बापरे. आणि मग त्याच्यामध्ये ना, अक्षरशः तुम्हाला सांगते, 8व्या महिन्यामध्ये प्रॉब्लेम होतोय, 7व्या महिन्यामध्ये प्रॉब्लेम होतोय, बाळाची ग्रोथ होत नाहीये. तुमच्या शरीराचीच वाट लागली, तुम्ही कशी काय बाळाची ग्रोथचा विचार करताय? माझंच उदाहरण देते तुम्हाला. माझं लग्न 23व्या वर्षी झालेलं आहे. आमच्याकडे जास्त दिवस ठेवत नाही, कारण आमच्या घरामध्ये आई वडील पहिल्यापासून ग्रामीण भागातले शेतकरी समाज, त्याच्यामुळे त्यांना आवडायचंच नाही. 23व्या वर्षी लग्न झालंय. 25व्या वर्षी माझा मुलगा मला झाला. आणि आता तो मी 34 वय माझं, 10 वर्षाचा झालाय, सेटल झाले मी. मला कसलाच त्रास नाही होते, तुम्हाला खरं सांगते. आणि माझं सिझर झालेलं आहे. सिझर झाल्याने काय त्रास होतो असं काही नाही, पण एक स्पेसिफिक वेळ येऊन द्यावी लागते. स्पेसिफिक गोष्टीसाठी तुमचं शरीर सुद्धा तयार असावं लागतं. तुमचं शरीर नुसतंच वाढलंय, तुम्हाला ऑलरेडी हायपरटेन्शनचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, आणि तुम्ही तुम्ही लगेच मॅटर्निटीचा विचार करताय, ते पण 33, 34, 35व्या वर्षी. हां, तुम्ही चांगले IT मधले आहात, चांगले पैशावाले आहात, सगळं मान्य आहे. पण शरीराची पूर्ण वाट लागते. मी काय डॉक्टर नाही तुम्हाला सांगते, पण मी 10 वर्षापासून हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करते, आणि बरेचसे माझ्या रोज अशा तक्रारी मला दिसतात. रोज डिलिव्हरीचे पेशंट बघते मी, तुम्हाला सांगते. त्या बिचाऱ्या आईला फिडिंग करायला सुद्धा त्रास होतो. 34-35व्या वर्षी तिला नकोसं वाटतं त्या गोष्टी. तिची चिडचिड होते आणि घरच्यांचीही चिडचिड होते. त्याच्यामुळे जे तुमचं कोवळं वय आहे त्याच्यामध्येच तुम्ही चान्स घ्या, आणि तुम्हाला तुमच्या शरीरासाठी एक छान संधी देताय तुम्ही त्याला पुढे ग्रोथ करायला. कळतंय? आवाज येतोय मला. चला तर मग, ही सिरीज तुम्हाला कशी वाटती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्या सिरीजला भरभरून धन्यवाद द्या. मला व्हिडिओ करायलाही खूप छान वाटतं. तुमच्यासाठी ही सिरीज आहे सुखी भव. ह्याचे सगळे चॅप्टर तुम्हाला बघायचे. थोडंफार तरी माझ्या कामाच्या निमित्तानं, माझ्या अनुभवामुळे तुम्हाला मी शिकवणार आहे.
त्यामुळे सपोर्ट करण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच.